आपण वारंवार पाहिलंय, परंतु यावेळेस तब्बल 19 धावा खर्च केला. सुरुवात अति महत्त्वाची होती, सुरुवात चांगली तर शेवट चांगला, परंतु या ठिकाणी 19 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये. चला थोडं स्पीडली गेला टीम देवरुंगचे कॅप्टन. बॉलिंग ट्रॅकवर बाला येतोय. षटक क्रमांक 2 षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी. बाला पहिला बॉल, पहिलाच बॉल बिग हिटसाठी प्रयत्न जरूर झाला, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. चांगला बॉल, चांगली सुरुवात या षटकाची आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 19 धावा गेल्यात. अर्थातच या ओव्हरमध्ये तुम्हाला धावा ज्या आहेत त्या रोखाव्या लागतील. कमबॅक करणं खूप गरजेचं आहे जय हिंद देवरुंग टीमसाठी. ऑन साईडला बॉल उडवलाय, क्षेत्ररक्षक दूर आहेत. पहिला बाउन्सवर चेंडू कलेक्ट केला जातोय, त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. बाला पुन्हा एकदा. नक्कीच सन्माननीय दत्ताजी तरे यांच्या कटआउटला जर डायरेक्ट हिट केला तर 4,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. 4 स्टार ग्रुपच्या माध्यमातून सागर ठाकरे, श्रीनाथ तरे, अंकेश तरे आणि सोबतच निशांत चौधरी. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल डावी स्टिक मिस करतोय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय, अवांतर धाव मिळेल. संतोष ठाकरेला आपण पाहतोय, डावखुरा फलंदाज. षटकातील पुढचा बॉल, या बलेस देखील ड्राईव्हचा फटका समोरच्या दिशेने. रोहिदास त्या ठिकाणी आहेत. बॉल स्टॉप केला गेलाय, अजूनही फेकी होत नाहीये आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 23 ते 20 धावा धावफलकावर. या बॉलेचा बॉल ऑन साईडला, फटका दर चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो जर कलेक्ट झाला असता तर कदाचित रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळाली असती. या सन्माननीय करसन ठाकरे साहेबांच्या कटआउटला देखील हिट केला तरी देखील 4,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे 4 स्टार ग्रुपच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल, ऑन साईडला बॉल कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षक आहेत द डीपमध्ये. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, ओव्हर थ्रो आपण पाहतोय, मात्र त्या दरम्यान रनआउटची विकेट. फलंदाज बाद. जय हिंद. दाखल होतोय. अगदी मोठ्या फटक्यांपासून ज्याची ओळख आहे तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ताडालीचं ते ग्राउंड ज्या ठिकाणी 6 बॉलवर 6 षटकार ठोकण्याचा विक्रम या फलंदाजाच्या नावावरती आहे.
आणि तो फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जर्सी नंबर 18 अर्थातच विराट कोहलीची आठवण देणारी ही जर्सी. बाला बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. समोर गणेश ठाकरे. अरे बाटने प्रहार झालाय. मी आधीच म्हटलं होतं मोठ्या फटक्यांपासून ओळख आहे गणेश ठाकरेची. आलाय त्याच्या बॅटमधून दर्जेदार चौकार. शिवनाथ ठाकरे, करसन ठाकरे आणि दत्ता तरे यांच्या कटआउटला तुम्ही जर षटकाराच्या स्वरूपात डायरेक्ट हिट करताय तर 4 स्टार ग्रुपच्या माध्यमातून 4,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. सागर ठाकरे, श्रीनाथ तरे, अंकेश तरे, निशांत चौधरी हे 4 स्टार आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक या ठिकाणी लावलं गेलं आहे. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. 2 षटकांची समाप्ती. संजय ठाकरेची चांगली सुरुवात आणि त्याच्या जोरावर धावा झाल्या आहेत 30. 12 बॉलमध्ये आतापर्यंत 30 धावा. मात्र अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. टीम देवरुंगचे कॅप्टन आपण थोडा वेल कमी खर्च करा. वेले संदर्भात आम्हाला सहकार्य करा. चला नवीन गोलंदाज लवकरात लवकर या. रोहिदास बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. कारण पहिल्या 2 गोलंदाजांचा विचार केला तर 30 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. 15.00 ची सरासरी आपण पाहतोय श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमसाठी. आणि आता मात्र 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. तिसरं षटक. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी रोहिदास बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. समोरच्या दिशेने संतोष ठाकरेला आपण पाहतोय. डावखुरा फलंदाज. बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत. वाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धावेच्या मदतीने या षटकाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आहे. समोर डावखुरा फलंदाज असताना मात्र पहिला बॉलवर सूर गवसलेला नाही आहे गोलंदाज रोहिदासला. षटकातील पुढचा बॉल. रोहिदास पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. साईड चेंज. या वेळेस ऑन साईडला मिडल ऑफ द बॅट झालंय. मोहर उमटली आहे 6 धावांची. बॉल निघून गेलाय सीमा पार. षटकार. त्या ठिकाणी पाहायला मिळाला. षटकार आलाय फलंदाज संतोष ठाकरेच्या बॅटमधून. 6 धावफलक पुढे सरकलंय. 37 धावा धावफलकावर झाल्या आहेत. सुनील म्हात्रे सर आमचे पंच. आपण जी कमांडमेंट गणेश पाटील यांच्यासोबत केली होती ती तुम्ही कंप्लीट करायची आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला स्टॉपेज लागलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर राहिल्यात. अंदाज चुकलाय त्या ठिकाणी आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. अगदी स्लोवरचा वापर आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा मिळाल्या आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक 39 वर पोहोचलंय. षटक क्रमांक 3 चा खेळ आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. रोहिदास पुन्हा एकदा. या वेळेचा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. वाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव टीम श्री अष्टविनायक ठाकूरपाडासाठी. धावा चांगल्या बनल्यात आतापर्यंत. या वेळेस बीट केलाय फलंदाजाला. बीट झाला यष्टीरक्षक आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. यस 22च्या स्वरूपात ही धाव आली आहे. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी डबल माइंड झाला होता फलंदाज संतोष ठाकरे आणि त्यामध्ये मात्र बीट झाला परंतु 1 धाव मिळाली आहे.
41 41 धाबा धावफलकावर झाल्या आहेत. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहे. एक डावखुरा फलंदाज खेळपट्टीवर आहे आणि त्या कारणास्तव वारंवार चेंजेस तुम्हाला पाहायला मिळत आहेत. रोहिदास पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. आडवा बाटने हा प्रहार झालाय. फटका तर भरपूर चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धाबा चौकार. बॅट मधून निघणारा दुसरा चौकार आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा प्रहार झालाय. बॉल निघून जातोय डीप मडी विकेट. सीमा पार. 6 धावा षटकार. आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार गणेश ठाकरेच्या बॅट मधून. या वेळेस संवाद असा संपर्क नाहीये. बॉल थोडा वेळ हवेमध्ये होता. नो मॅन लँड ठिकाणी बॉल लँड झाला आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा 53 तब्बल 53 धावा धावफलकावर आपण पाहतोय. तीन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 53 धावा धावफलकावर आहेत आणि आता मात्र शेवटचा अंतिम षटक. मच्छिंद्र बॉलिंग ट्रॅकवर आलाय. वेलकम जादूगर कैलास नाईक. टेनिस बॉल क्रिकेटमधील एक मोठं नाव. हे षटक इंटरेस्टिंग राहील. यास पहिला बॉल अप्रतिम चेंडू त्या ठिकाणी. नो बॉलचा इशारा. अगदी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जी आहे ती चुकली आहे आणि हे मात्र आमच्या पंचांनी लक्षात घेतलंय. नो बॉलचा इशारा आलाय त्या ठिकाणी. लेग अंपायरच्या साईडला 3. स्क्वेअर अंपायरच्या बॅक साईडला 3 क्षेत्ररक्षक सजवले गेले. हे मात्र लक्षात घेतलं सुनील म्हात्रे सरांनी आणि नो बॉलचा इशारा त्या ठिकाणावरनं पाहायला मिळाला. अर्थातच पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिट बॉल. पाहूया कशा प्रकारे खेळून काढेल संतोष ठाकरे. या वेळेस प्रहार झालाय. बॉल सीमा पार. षटकार. शिवनाथ ठाकरे यांचं कटआउट त्या ठिकाणी आहे. त्या कटआउटला अगदी थोडक्यात वाचलं गेलंय. बॉल जर हिट झाला असता तर 4,000 रुपयाचं कॅश प्राईज होतं. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील प्रहार झालाय. अजून एक चांगला फटका
हा बॉल देखील निघून जातोय सीमापार. वैयक्तिक 25 या धावसंख्येवर खेळतोय, ज्यामध्ये 3 षटकारांचा समावेश आहे. चांगली फलंदाजी संतोष ठाकरेच्या बॅटमधून धावा येत आहेत. षटकातील पुढचा बॉल या बलेस देखील पुन्हा एकदा ऑन साइडला बॉल भिडकावलाय. षटकार हॅट्रिक. बॅक टू बॅक सलगचा तिसरा षटकार आपण पाहतोय संतोष ठाकरेच्या बॅटमधून. काय कमालीची फलंदाजी आपण पाहतोय. वारंवार प्रहार करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यशस्वी देखील झालाय. मच्छिंद्र खेनेची आगली वेगळी शैली मात्र ती जाणली आहे या ठिकाणी. धावफलक 6 ने पुढे सरकलाय. 72 72 धावा आहेच टोटल पाहायला मिळते या ठिकाणी श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमच्या बाजूने. षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी मात्र बॉल पासून दूर राहिले. बॉल निघून गेलाय सीमा पार. 4 धावा चौकार. अकरा बॉलवर वैयक्तिक 35 धावा ठोकल्यात त्या ठिकाणी. संतोष ठाकरेच्या बॅटमधून वारंवार मोठे फटके येत आहेत. षटकातील पुढचा बॉल या बलेस यष्टीरक्षकाच्या मागे बॉल ट्रॅव्हल झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. षटकातील पुढचा बॉल मच्छिंद्र पुन्हा एकदा या बलेस देखील. ओहो व्हॉट अ स्ट्रोक. अतिशय दमदार अगदी लांब पल्ल्याचा षटकार. खेळ कंप्लीट झालाय. धावफलकावर 84. भरपूर मोठं टोटल धावफलकावर लावलं गेलंय श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमच्या बाजूने. आहेच टोटल आपण या ठिकाणी पाहतोय, ज्यामध्ये नॉट आऊट 43 धावा. फलंदाज संतोष ठाकरेच्या बॅटमधून तर 18 धावा संजय ठाकरेच्या बॅटमधून. नॉट आऊट 16 धावा गणेश ठाकरेच्या बॅटमधून. काय कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली. तब्बल ठोकल्या गेल्या 84 धावा. 85चं लक्ष या ठिकाणी उभा केलंय. यस कम ऑन डीजे.
देवरुंग संघ खेळाडू कक्षामध्ये नका बसू, स्टेजच्या समोर बसायला या. देवरुंग संघ स्टेजच्या समोर बसायला या. नमस्कार, जय श्रीराम सर्वांना. क्या बात आहे, काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. मागील सामनाही आपण पाहिला तर सोनादे टेमघर संघाने एक अचंबित करत असताना चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि या ठिकाणी आपण जर पाहायला गेले तर सर्वात अधिक या स्पर्धेमधील धावा कुटणार आहे फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला, ज्याच्या बॅटमधून आपण जर पाहिल्या तर भरपूर धावा या ठिकाणी पाहायला मिळालेत. 43 नाबाद. आणि या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावांचाही डोंगर असण्याचा विक्रम 4 षटकामागे 84 धावांचा. पहिला चेंडू या ठिकाणी एजनगॉन, फलंदाज बाद होतय. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी आपण पाहतोय पहिला झटका लागत असताना शरद गोडे. भरपूर धावांचा मोठा पल्ला पार करायचा आहे, त्यासाठी आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूपासून हाणामारी करावी लागेल. आणि तो प्रयोग या ठिकाणी कुठेतरी घातक ठरत असताना पाहायला मिळाले. आज जणू काही या ठिकाणी आपण जर पाहिलं तर संतोषच्या अंगामध्ये रोहित शर्माची जणू काय आत्मा घुसली होती. काय फटकेबाजी, जिथं बॅट फिरवली तिथं फटका जात होता, जिथं बॅट फिरवली तिथं षटकार चौकार लागत होता. 43 धावांची नाबाद पारी. खास करून आक्रमण पाहिलं आपण शेवटच्या ओव्हरमध्ये या स्पर्धेतील सर्वात खर्चीला ओव्हर महेंद्र यांचा पाहायला मिळाला. 31 धावा, 4 षटकार, 1 चौकार. यस, आपण पाहतो पहिल्या ओव्हरमध्ये दिलीप यांच्या 19 घेतल्या, त्यानंतर बाला यांनी कुठेतरी कॅल्क्युलेटेड केलं होतं, 11 धावा खर्च केले होते. त्यानंतर रोहिदास यांना मात्र चांगलीच जागा दाखवली, 23 धावा. आणि मच्छिंद्र यांना आपण पाहतोय या रजनी क्रिकेटमध्ये, या नाईटमध्ये आकाशामध्ये आकाश कंदील जणू काय लावलं जात आहेत षटकारांनी चौकारांचं. भरपूर धावा लुटल्या गेल्या. या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित प्रेक्षक वर्ग असेल, खेळाडू असतील, मान्यवर यांची मात्र झोप ओढून काय मनोरंजन केलं होतं त्या इनिंगमध्ये. या विलेस पाहतोय आपण इथेही गॅप शोधला जातोय, चेंडू जातोय 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 आणि फायनली चेंडू सीमा पार, चौकार. 84 धावांचं लक्ष्य कुठेतरी कठीणच आहे, यात मात्र काही शंका नाही आहे. परंतु त्यापर्यंत पोहोचण्याचा जो धावांचा विजयाचा अंतर तो कमी करण्याचा निश्चित प्रयत्न असेल, दमखम दाखवावा लागेल. 4 षटकामागे 84 ते बनवू शकतात, आम्ही त्याच्या जवळपास पोहोचू शकतोय, कारण जैन देवरुंग ही एक चांगली टीम आहे. पुढील चेंडू या वेळेस आपण पाहतोय या ठिकाणी गॅप शोधला होता, परंतु त्या ठिकाणी पाहतोय पण जैन आहे, एकच धाव घेतली जाते.
या ठिकाणी आपण पाहतोय संजय येतोय, संजय ठाकरे गोलंदाजी मार्कवरती. इथं मात्र उडवलाय जरूर, मिस टाइम झालेला आहे आणि या ठिकाणी अंदाज काय बांधता आला नाही आहे. पाहूया चेंडूला तरी अडवला जाईल का, परंतु नाही, चेंडू जातो सीमापार, चौकार. निश्चितच आपण जर पाहिलं तर सुनील पवार म्हटलेच होते की अष्टविनायक ठाकूरपाडा हे रातो की कातील आहेत. त्यांनी तसं काम केलंही आहे. या नाईट स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर आज काम त्यांचं आपल्यातून झालंच आहे, परंतु या हंगामातील पहिली नाईट स्पर्धा जी झाली ती स्पर्धा विजेता संघ आम्ही का आहोत याचं प्रत्यक्ष रूप पहिल्याच मॅचमध्ये आपल्याला आक्रमक रूप पाहायला मिळालं आणि त्याच कारणास्तव सुनील पवार त्यांना रातो के कातील असं म्हणतायत. यावेळेस आपण पाहतोय ऑन साईडला एकच धाव घेतली जाते. निश्चित जी औपचारिकता आहे ती पूर्ण केली जाईल, दमखम दाखवला जाईल, खेळाचा आनंद लुटला जाईल या ठिकाणी आपण जर पाहिलं तर. कारण 84 धावांचं भलं मोठं लक्ष आहे आणि गोलंदाजी धार ही खूप चांगल्या पद्धती पाहायला मिळते. तरी देखील या ठिकाणी 2 चौकार आपल्याला उत्तम पाहायला मिळाले आहेत. पुढे चेंडू पाहूया. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला होता. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे, निर्धावची झाली सांगता. धावसंख्या आपण पाहतोय एका षटकाच्या समाप्तीनंतर 10 या अंकावरती. सुरुवात जर पाहायला गेली तर चांगली पहिल्या इनिंगमध्ये केली होती संजय ठाकरे याने. जी सुरुवात केली त्याला आकार देत असताना कलस मात्र चांगल्या प्रकारे रचला गेला संतोष याच्या माध्यमातून. कारण आपण पाहिलं तर त्यांच्या बॅटमधून कुंद असे मोठे गगनचुंबी 5 षटकार पाहायला मिळाले आणि 1 चौकार. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर षटकार हॅट्रिक कंप्लीट करणारा आहे एक गोलंदाज होतोय, फलंदाज होतोय. कारण याच्यामध्ये आपण जर पाहिलं ना तर विनायक आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 4 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं होतं कोपर संघासमोर. आणि आता या ठिकाणी पाहतोय आपण काय झालं. चला घाई करा ठाकूरपाडा, आपण स्वतः आयोजक संघ आहात, आम्हाला प्रत्येक बॉल मागे सांगत येता चला घाई करा. आणि आता तुम्ही काय करता. संतोष आजच्या नाईटचा प्लेअर ऑफ द नाईट प्लेअर जर कोण असेल तर नो डाऊट या ठिकाणी पाहायला मिळेल त्या रेसमध्ये संतोष. अजून आहेत संघ, पाहूया. आतापर्यंत कामगिरी चांगली आहे. यावेळेस आपण पाहतोय की अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धावची होते सांगता. किती धावांची मजल मारील हे पाण्यासारखं राहील. कारण या मॅचमध्ये खासं काय उरलं नाही आहे, फक्त उरली ती धक जान फॉर्मॅलिटी. इथेही पाहू शकता अजून एक ताकदवार चेंडू हाताला जातोय. जेव्हा भला मोठा डोंगर आपल्या समोर असते आणि त्या डोंगरावरती आपल्याला चढून जायचं आहे त्यावेळेस थाप निश्चित लागते आणि त्याचा प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. जय हिंद देवरुंग गोलंदाजी करत असताना भरपूर फटके खाल्ले आणि आता फलंदाजी मात्र तशी हवी तशी होत नाही आहे. संदेश ठाकरे बालों में जेल और हाथों में तेल लगा के आए. चेंडू काय त्याच्या हातामध्ये बसत नाही आहे. या ठिकाणी आपण पाहतोय एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. कारण माहिती आहे की एवढा मोठा पल्ला आपण पार करू शकत नाही आहे. स्ट्राईक रोटेट केली जाते, खेळाचा आनंद मन मुराद लुटला जातो मैदानाच्या आतमध्ये. यानंतर आपल्याला एक चांगली मॅच पाहायला मिळेल. या सामन्यातील विजेता संघ आणि सोनादेवी टीमगर आपण पाहिलं तर 35 धावा या ठिकाणी डिफेन्स केल्या होत्या आणि त्याच्यामध्ये आपण झालो तर सर्वात चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली अंतिम ओव्हरमध्ये, जिथं फक्त 4 धावा खर्च गेल्या आणि एक गडी बाद केलं होतं. म्हणजे एकीकडे गोलंदाजीचा तोफखाना, एकीकडे फलंदाजीचा तोफखाना, अशी मॅच आपल्याला यानंतर आपल्याला पाहायला मिळेल.
पाहूया या ठिकाणी पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तयार होतोय. आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. सुरुवातीच्या 3 चेंडू मागे एकही धाव नाही आणि 2 चेंडूवरती सिंगलने खेळ. धावसंख्या पाहतोय आपण 12. पुन्हा एकदा सिंगलने हा खेळ कंप्लीट केला जातोय. षटक क्रमांक 2 कंप्लीट होत आहे. धावसंख्या 13 या अंकावरती. चला सोनादेवी टेमगर, आपण जरा वॉर्मअप करा. शांत बसू नका, ढिले राहू नका. गरमी आणा शरीरामध्ये. चला खवाटा वगैरे उडवा आपली. चला पटापट. प्रेमनाथ भाऊ, आपण तयार. आपल्या हातून एक कॅच सुटली होती. यावेळेस पाहतोय आपण ऑन साईडला किरण आहे त्या ठिकाणी. एकच धाव घेतली जाते. गणेश, या वेळेस गणेश येतोय. ठाकूरपाड्याचा विराट कोहली. आज विराट कोहलीची प्रदर्शन पाहायला मिळालं. तसा खेळी त्यांचा पाहायला मिळाला. निश्चित ती शैली त्यांची पाहायला मिळते. मैदानामध्ये जातील तेव्हाही त्यांची ती आकर्षक चालण्याची ढब लय ही विराट कोहलीला मॅच होते. आणि मैदानामध्ये जेव्हा येतात तेव्हा आक्रमण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यांनीही आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा सामना केला होता आणि 16 धावा धावफलकावरती जमा केल्या होत्या. 2 चौकार आणि एक गगनचुंबी षटकार पाहायला मिळालं होतं. आणि या ठिकाणी आपण गोलंदाजी जादू दाखवत असताना काही यॉर्कर चेंडू पाहायला मिळते. मध्यांत होऊन गेलेलं आहे. जवळजवळ 1:15 वाजलेला आहे. पण अजूनही ती ताकद, दहशत आणि एनर्जी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी स्लोअरचा मारा केला होता. ऑन साईडला खेळून काढलेला आहे. स्ट्राईक रोटेट करून या ठिकाणी खेळाचा आनंद घेतला जातोय. चार चेंडू आतापर्यंत टाकून झाले आहेत. 3 धावा खर्च केल्या गेल्या आहेत. मोठा फटका मारण्याचा जरूर प्रयत्न होतोय, परंतु कमीत कमी धावांवरती रोखण्याचा जो मानस धरलेला आहे तो आतापर्यंत पाहायला मिळतोय. 16 धावा धावफलकावरती. 3रं ओव्हर चालू आहे. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यावेळेस आपण पाहतोय वाईट बॉल येतोय. एक अवांतर धाव संख्या 17 अंकावरती जाऊन पोहोचते. जे हनुमान भावाले संघाचा मला तरी वाटतं लोएस्ट स्कोर आहे, काहीतरी 21 धावांचा आहे. पहिला रेकॉर्ड बनते, तुटणे गेले तो तुटतोय की आबाधित राहतोय. अजून एक पॉवरफुल चेंडू हाताला जातोय. निर्धावची या ठिकाणी पुन्हा एकदा होते सांगता. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 17. या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू हाताळण्यासाठी विराट कोहली ऑफ ठाकूरपाडा गणेश ठाकरे तयार होतोय. क्या बात आहे. दांडी गुल फलंदाज बाद होते बोलच्या स्वरूपात.
या ठिकाणी आपण पाहतो व्हाईट बॉल. यस, किरणसाठी सुवर्ण संधी आहे. आपण पाहतोय ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते. हरिभक्त परायण सन्माननीय अनंत बुवा ठाकरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 2 विकेट घेतले तरी आणि 3 घेतले तर 1000. क्या बात आहे. जाता जाता का होईना परंतु खिसा मात्र गरम होईल. किती चेंडू राहिलेत आता? 4 चेंडू आहेत. पाहूया. आणि या ठिकाणी आपण पाहतोय चांगला फटका खेळला होता. एकच धाव घेतली जाते एका धावेने. धावसंख्या मात्र 21. जो लोएस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळाला होता जयमान भावपाली संघाचा त्याची बरोबरी केलेली आहे. इथनं 1-2 पाऊल पुढे गेले तर निश्चित तो जो रेकॉर्ड आहे तो त्यांच्या नावी राहील. इथे एक धाव घेतली जाते. चला, टेमघर संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचा आहे. इथं नाणे फेक केली जाईल. सागर ठाकरेकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. जर या 2 चेंडूवरती 2 विकेट घेतले तर एक येतोय वाटतं. यस, एक आलाय. आता 1 मध्ये अजून 1 विकेट आला तर 2000 रुपये भेटतील. आपण पाहिलं तर स्पर्धेचे करता धरता सन्माननीय हरिभक्त परायण अनंत बुवा ठाकरे यांच्या माध्यमातून 1000 रुपये आणि सागर ठाकरे यांच्या माध्यमातून 1000 रुपये. क्या बात आहे. चला, आता बॅट्समनलाही सुवर्ण संधी. काय बघता, मिलीजुलीची सरकार बसवली तर 1000 रुपये भेटतील. निश्चितच सन्मान्य अनंत बुवा ठाकरे यांच्याकडून 2 विकेटसाठी 500 आहेत आणि सागर ठाकरेकडून 1000 आहेत. आणि हा चेंडू जातो या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉल. तर चला, दोन्ही संघ नायक या लगेच टॉस बॉक्समध्ये आपण नाणेफेक करून घेऊ. तर टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हायचं आहे. आम्ही